शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा हा विजय, महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अफाट मेहनतीचा हा विजय असतो. तुमच्यावर जे आरोप झाले निवडणुकीत की तुम्ही 5 वर्ष मतदारसंघात फिरकले ना, त्याबद्दल काय सांगाल आता? याचं काही जणांची जी सवय होती खोटं बोल पण रेटून बोल, याला मायबाप जनतेनेच उत्तर दिलेलं आहे. आणि राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, या सगळ्यांनी एक जो झंझावात तयार केला आणि त्यातही आदरणीय उद्धवसाहेब आणि पवारसाहेब या दोघांनी सगळं गमावल्यानंतर काय संघर्ष करता येऊ शकतो याचं मोठं उदाहरण महाराष्ट्रासमोर घालून दिलं आणि महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं या आवाहनाला साथ दिली. हे मला या सगळ्याचं गमक वाटतं. आगामी 5 वर्षात आपलं लोकसभेचं काय नियोजन असेल? यामध्ये पुणे नगर हायवे असेल, पुणे नाशिक हायवे असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल, हे जे 19,500 कोटी रुपयाचे जे प्रकल्प आहेत ज्याच्या निविदा प्रक्रिया सुरू होतात, केवळ आचारसंहितेमुळे हे काम थांबतं. आचारसंहिता संपली की ते काम सुरू होईल. त्याचबरोबरीनं सोलापूर हायवेचा जो रविदर्शन चौकापासून यवतपर्यंतचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे सारखा प्रकल्प जो कॅबिनेटच्या अंतिम अप्रूव्हल आहे, हे सगळे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याला माझं प्राधान्य आहे.